नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बाजार तडका या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत आयवेअर आणि ऑप्टिकल रिटेल सेक्टरमधील चर्चेत असलेली कंपनी लेन्सकार्ट सोल्युशनचा क्वार्टर 1 फायनान्शियल 27चा निकाल. आणि मित्रांनो, या निकालाची सर्वात मोठी चर्चा म्हणजे लेन्सकार्टचा प्रॉफिट तब्बल 182% पेक्षा जास्त वाढला आहे. चला सविस्तर आकडेवारी पाहूया. तर लेन्सकार्टचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन यावर्षी 2,714 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,894 कोटी इतका होता. म्हणजे इयर इयर 34% ची वाढ झाली आहे आणि तिमाही 2,515 कोटी इतका होता. तर मार्केटने एस्टिमेट केला होता की रेव्हेन्यू 2,394 ते 2,754 कोटी इतका येईल आणि ॲक्च्युअल आला 2,714 कोटी. त्याचबरोबर कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 2,483 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,836 कोटी इतका होता आणि तिमाही 2,308 कोटी इतका होता. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या आकड्यावर म्हणजे नेट प्रॉफिट. क्वार्टर 1 फायनान्शियल 27मध्ये लेन्सकार्टचा कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट यावर्षी 228 कोटी इतका आला आणि इथेच निकालाने बाजाराचे लक्ष वेधले. आणि गेल्या वर्षी कंपनीचा प्रॉफिट सुमारे 61 कोटी इतका होता. म्हणजे यावेळी प्रॉफिटमध्ये जवळपास 182% ची वाढ झाली आहे. तर मार्केटने एस्टिमेट केला होता की 125 ते 140 कोटी इतका येईल आणि ॲक्च्युअल आला 228 कोटी. ही बातमी कंपनीसाठी सकारात्मक आहे. म्हणजे रेव्हेन्यू 34% वाढत असताना प्रॉफिट 182% वाढणे हे विशेष महत्त्वाचे आहे. याचा अर्थ फक्त सेल्स वाढत नाहीत तर ऑपरेटिंग लिव्हरेज आणि मार्जिन इम्प्रूव्हमेंटमुळे बॉटम लाईन अधिक वेगाने वाढत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लेन्सकार्टचा क्वार्टर 1 फायनान्शियल 27 निकाल कसा वाटला? प्रॉफिट 182% वाढला आहे. हा रिझल्ट पाहता लेन्सकार्टमध्ये आणखी तेजी येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा क्वार्टर 1 रिझल्ट ॲनालिसिससाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.